पहिली सरी आणि अध्यात्माचे होते. आपण 1739 पर्यंत आलो. मराठी भाषेमध्ये आणलेल्या गीतेला संस्कृतची भाषा जी आहे कठीण आहे, वाचायला येत नाही, कळण्याचा प्रश्नच नाही. म्हणून अशी वाणी ती मराठीत आणली गीता. आणि गीता म्हणल्यानंतर काय होतं, सगळ्याला वाचता येतं, बुद्धीला आकलन होतं, अज्ञान समाप्त होतं, मन प्राण बंद. प्रत्येक जीवाचा उद्धार होण्यासाठी आणि बुद्धीला सुख येण्यासाठी, बुद्धी सुखात होण्यासाठी, दुःख संपण्यासाठी, अज्ञान टाकण्यासाठी आणि स्वरूपाचा आणि बुद्धीचा संगम होण्यासाठी ती संस्कृतची भाषा, जो वेद, जो मोक्ष, जे ज्ञान हे मराठीत आणलं तर काही बिघडलं नाही, काही त्रुटी राहिली नाही. आणि बंधन ही भाषा, मराठी भाषा ठेवत नाही कुणाचंच. नाना प्रकारे समजून सांगितलं इथं. फक्त आकलन करायची बुद्धी कमी असते, आपण भेदात असतो. अनुवाद नाही, चिंतन नाही, अभ्यास नाही, तप नाही. जसं जसं अभ्यास वाढेल, जसं तप वाढेल, तसं मनाचा निग्रह होईल, अंतःकरण भगवंताकडे जाईल. तेव्हा गीतेचा संवाद बुद्धीत राहील आणि मी ब्रह्म आहे असा अनुभव येईल. हा अनुभवण्यासाठी संस्कृतची वाणी मराठीत आणली आणि ती ओवी बनली आणि ती ओवी हृदयात थांबली. तेव्हा अज्ञान समाप्त झालं आणि ब्राह्मी स्थिती प्रगट झाली. त्या ब्राह्मी स्थितीचा अनुभव घेणारे संत असतात, ब्रह्मवेत्ता असतात. देहाचा संबंध भोगणारे द्वैती अज्ञानी लोक असतात. दुःख भोगतात, विनाकारण कर्माचा संबंध करतात. पाप पुण्य उत्पन्न होतं, जाणं येणं सुरू होतं, त्याला मृत्यू महाग लागतो आणि ते बद्धला बद्ध राहतात. बद्धता जावी आणि मुक्तता यावी, ज्ञानमय अवस्था असावी आणि देहाचा संबंध सोडून बुद्धी भगवंतामध्ये विराजमान व्हावी. त्या हेतून माऊलीनं संस्कृतची भाषा मराठी टिकीत केली आणि जीवाचा उद्धार झाला. मन समाधान झालं आणि शांत झालं. जोपर्यंत बोध येत नाही, जोपर्यंत गुरु मिळत नाही, जोपर्यंत अध्यात्म कळत नाही, जोपर्यंत श्रवण होत नाही, तोपर्यंत मनाचा आणि भगवंताचा ऐक्याचा जो क्षण असतो तो येत नाही. म्हणून बाकीचा परमार्थ वेगळा आणि श्रवण भक्ती वेगळी. गीता कळणं वेगळं, ओवी समजणं वेगळं, साधू मिळणं वेगळं, श्रवण थांबणं वेगळं, अज्ञान संपणं वेगळं, आत्मानुभूती भोगणं वेगळं. हो माऊली. आत्मानुभूती भोगावी. आपण संसाराच्या व्यवहारात राहतो, सतत व्यवहाराबद्दल बोलतो, व्यवहाराला धरतो, देहाचा संबंध होतो, अज्ञान थैमान घालतो, मन बैचेन होतं आणि मेंदू मेंटॅलिटी होतो. मेंटॅलिटी मला लागते गोळी. समजते का मराठी? नाही समजत? हो माऊली, समजते. हो माऊली, लागते माऊली, लागते. संसार करून मेंदू खराब करायचा का? समजतच नाही संसारी लोकांचं. आणि आयुष्य तर जातच जात, पण मेंदू बिघडतो, त्याला गोळी लागते पुन्हा नीट करायला काम. किती घाण वागतो आपण. का बरं मेंदू खराब होतो? अधिकार शून्य. अंतःकरणाची तीव्र दशा नाहीये, त्या ठिकाणी संसार तुमच्यावरून आपटतो अंतःकरणात आणि तो तुम्हाला भयभीत करतो. मग घाम फुटतो, बिमारी सुटते. हो माऊली, हो खरंच आहे. किती भीती आहे संसारात, सगळी भीतीच भीती. काय का बरं गोळी खातो आपण मेंटॅलिटीची? तर मेंदू खराब आहे त्या बाईचा. हो माऊली, टेन्शन इथं टेन्शनच राहत नाही डोक्यावर काहीच. चिंता सगळ्यात मेन कारण म्हणजे चिंता आहे. संसार लडकेतो बघा, मनात ते घोटायचा, गोरी हातात पोती आणि मनात संसार बाबू आणि लोकांच्या चुका, द्वेष, मत्सर सगळं असते मध्ये, पण गुप्त असते. अंतःकरण घालणारे त्यालाच म्हणतात. म्हणून तुम्हाला विचार
जीव चाललाय माझा. आता हे संपलं काय करू, काय करू काय मी. अध्यात्माचा पाया मजबूत झाल्यावर ब्राह्मी स्थिती ढकलली जात नाही, देवा होत नाही, प्रतिरामाला सोडत नाही, जगताचा भ्रम चित्ताला शिवत नाही आणि आत्मानुभूती संपत नाही. त्याचं नाव विचार सागर. या कळ नाही, एक ग्रंथ नाही, चिंतन नाही, अभ्यास नाही, मनाचा निग्रह नाही, श्रवणासाठी आयुष्य काढलंच नाही, मनुष्य तर संसारच आहे. व्याप संपत नाही आपला. मोठ्या गणाच्या गोष्टी एकदा करू पेट बाजूला ये, अध्ययनात बस, मनुष्य संसार करते होय. श्रवण कधी करणार मग, स्वतःची ओळख कधी. ती कमाली लोकांची गोष्टी गप्पा मोठ्या मोठ्या. संसार होळी करतो, होळी करतो की नाही सांगा. हो माऊली, अगदी. मनाची होळी होती संसारात. अध्ययनाची जाळी, मनाची होळी. हे तुमचा संसार लय आवडतो. मनातून संसारामध्ये बोललो की बायकाला राग येतो. येऊ नका मग, ऐकू नका. राग येतो तर आपलं कल्याण, आपलं चिंतन आणि आपली वृत्ती कुठे आहे सुद्धा कळत नाही. वृत्तीचं आगमन कुणाकडे, देहाकडं, जगाकडं, देवाकडं, सुखाकडं, विषयाकडं, पापाकडं, मोहाकडं, कुठे आहे. कळत आहे नाही कळत. ते पण कळत नाही. बोधाच्या शक्तीनं, वेदाच्या साह्यानं, गुरुच्या कृपेनं, श्रवणाच्या संपत्तीनं मन कुठंच जात नाही, हरिपाशी राहत. कुठंच हालत नाही ते. विषय बघून विकार नाही, जगत बघून सत्यता नाही, देहाचा संबंध वृत्ती करत नाही. तिला मी कोण कळलं तर ती आत्मस्वरूपापासून बाहेर येत नाही. देहाला शिवत नाही, माझं म्हणत नाही, वृत्ती रामाला सोडत नाही, तिच्यामध्ये विकार घडत नाही, व्यवहार झाला पाप पुण्य होत नाही आणि ती ईश्वरापासून अलग राहत नाही. ती ब्राह्मी स्थिती त्या देहात भोगायची. हे अट्ट म्हणलं ते टट्ट म्हणलं. अनुभूती हे आहे का तुला. हो धरला का चित्तानं, वेद राहिला का देहात, गीता कळाली का, अज्ञान जळालं का, मी कोण कळालं का. टक 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 बोलायचं संसारात नुसतं पट्टा तोंडाचा. बोबड बंद करा संसारात मन रिकामी बंधन. अंतर्मुख वृत्ती असावी. आज विषय तोच आहे, मला माहित नाही. वृत्ती ह्या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, अंतर्मुख. अधिकारी म्हणून सांगितले, लिहून ठेवले तरी आकला नाही का. या ग्रंथाचा अधिकारी कोण, मोक्ष पदार्थ बुद्धी जाती केव्हा, वृत्ती जेव्हा अंतर्मुख होती. अंतर्मुख कशाने होती तुम्ही सांगा. आरडा, आम्हाला काय धंदा आहे नाव ठेवायची, चुका काढायच्या. करा तेवढं तरी करा की पापाचं काम. पुण्य तर होत नाही, पाप जात नाही. जरा आपलं जीवन आपण श्रवण केले, 18 ते गीता 9000 ओव्या रस पान केलं हृदयामध्ये. हृदयाचं भाग्य बा टाकले, श्रवण भक्ती अपरंपार झाली, अनमोल ग्रंथ हृदयामध्ये गेला. हृदयाचा कप्पा बोधानं भरला. अज्ञानाचा जो विध्वंस होता मनामध्ये त्या बोधानं संपवत. अज्ञान विध्वंस करता मनाला, ते जपतो आपण. म्हणजे पोटाला माझं काय म्हणजे टंजे, वाघाचे पंजे. अज्ञानात राहणं म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय. देह माझा वाटणं आणि देह संबंधी सगळे माझेच वाटणं, हे सगळं अज्ञान. जगताला सत्यत्व देणं, भगवंताला न जाणणं. हो माऊली. अज्ञान म्हणजे भ्रम,
अज्ञान म्हणजे वाटण्याचा आविष्कार, अज्ञान म्हणजे मोहाचा परिवार, आणि अज्ञान म्हणजे ज्या ठिकाणी जे नाही त्या ठिकाणी ते दिसतं. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देह नाही ध्येय वाटतं, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत नाही जगत वाटतं, वस्तू सुख नाही सुख वाटतं, आणि देहाचा संबंध खरा वाटतो, आत्म्याचा संबंध असून तो नाही वाटतो. कारण मायेनं आवरण केलं, संबंध देहाचा करून दिला, जगताला सत्यत्व आलं आणि खोटा पसारा आत गेला, मोहानं थैमान घातलं, मन ईशामध्ये गेलं आणि दुःख पदरात आलं, आयुष्य मातीत गेला. साष्टांग दंडवत. खरंच आहे माऊली. साष्टांग दंडवत माऊली. काय मग कर्म करा, त्याची ओळख कधी करा. तिकडे जा, कुणीकडं कुठं जायचं, स्वरूपाकडे जायचंय, भगवंताला पाहायचंय, स्वतःला ओळखायचंय, आत्मरंगात रंगायचंय, वेदाचा अभ्यास करायचा आहे, त्या भगवंताला जाणायचंय. जो की आहे, जगत नाही, देह नाही, वृत्ती नाही, व्यवहार नाही, विषय नाही, विकार नाही, आज्ञा नाही, केवळ तोच आहे. इथून कळत असते. खरे माऊली. पाठ करून बोल. नाही माऊली, धन्य माऊली. सारे माऊली खरंच आहे. तुमच्या हृदयाला मथीत काढलेलं नवनीत आहे, आम्हाला खाऊ घालायला रोज. जे नाही त्याला आहे होत, आणि जे आहे ते झाकल्या जात, त्याचं नाव अज्ञान. जे नाही आहे वाटत, आणि जे आहे त्याला झाकण पडत, त्याचं नाव अज्ञान. आवड आहे का हे? नाही माऊली. सहज भाषा आहे ती. हो माऊली. प्रपंचातलं कर्म करत वामनाला 50 मागते 50 वस्तू, आणि ते कर्म आणि ते भोगायला आणते. अकलीचा पत्ता तरी आहे का? किती पसरा आपण दक्षिणा, किती साम आहेत, आणि काय पण कर्म. खरंय माऊली. अगदी मोक्ष नाही. खरंच आहे माऊली. काहीच नाही. मोक्ष नाही. ग्रंथाविना बोध नाही, साधूविना सुख नाही, श्रवणावनी मी कोण, श्रवणाविना मी कोण कळत नाही. तर सांग 4 वाक्य. मी थांबते जरा, मध्ये इंटरव्ह्यू देत जा माझी. आरडा म्हणतात कवर घ्या, आरडा. तर बोल. संताविना बोध नाही, ग्रंथाविना सुख नाही, साधूविना मोक्ष नाही, आणि श्रवणाविना मी कोण कळत. मी कोण कळत. श्रवणाशिवाय स्वतःची ओळखच नाही. किती आरडा, कुठे हिंडा, कुठे फिरा, पण ओळख करायची असेल तर संतांची संगत, अभेद प्राप्त करायचा असेल तर वेदाची संपत्ती, ऐक्य अनुभवायचं असेल तर मोक्षाची स्थिती, आणि भेदाला टाकायचं असेल तर वेदांताची प्राप्ती. वेदांताकडे या तर भेच आहे. साधूकडे जा, मी कोण कळत. अध्यात्माकडे या, सुख भोगता येईल. संसारात मरा, दुःख वाचून काहीच नाही. सांगत नाही पाय का म्हणून काय झालं, बदल्यामध्ये कुठतात हे गोळ्या कशा लागतात. गोळ्या तेच म्हणणार होते, त्याच्यामुळेच गोळ्या लागतात. हा, मधल्यामध्ये कितपत पडायचं, मग गोळी लागते. कळतच नाही मला तर गोळ्या काय लागतं. कपा कप 10 वर्षापासून दवाखाने सुरू. त्या गावाला दाखवे, त्या गावाला दाखवे, त्या गावाला दाखव. का बरं? मेंटॅलिटी खराब. शरीर सांभाळता येईन आपलं, जाते कालाच्या मनानं खराब होतच आहे. चिंता त्या देहाला किळकिळ करतेच. करते की नाही सांगा. हो माऊली. चिंतन चिता आणि चिंतन सुख. छान, किती छान. कुठं आहे याला गुंडाळायचं, फेकायचं बाजूला, तात्पुरतं रमायचं, काम करायचं, बाजूला सरकायचं, करता नाही बनायचं, आकर्ता व्हायचं, सदुर शरण जायचं, वेदात थांबायचं, जीवनमुक्त बनायचं, अज्ञानाला संपवायचं, वृत्तीतून निघायचं,
गीतेला बघायचं, ओवीला जपायचं, भेदाला टाकायचं, अभेदात रंगायचं, ब्रह्मस्वरूप बनायचं, मुक्तीच्या घरात राहायचं. ते कळलं. चला खूपच धन्यवाद धन्यवाद. बोला. कर्तभावाला टाकायचं, जीवन मुक्तीत यायचं, अभेदात रंगायचं, भेदाला सोडायचं, ब्रह्मस्वरूप व्हायचं, देह स्वरूपाला टाकायचं आणि मुक्तीच्या घरात राहायचं. सुंदर आहे. खूप सुंदर आहे माऊली. आपल्या जीवनात सांगा. नाही नाही, साधू सोबतच सोपं आहे, बाकी काहीच सोपं नाही. 39 ओवी ऐका. आपलं वैभव आहे, ज्ञान आहे, आपली संपत्ती श्रवण आहे, आपलं सुख ओवीचा शब्द आहे. ओवीच्या शब्दाकडे मन गेला ते जगाकडे जाते आणि देहाला बघते आणि मग मला वाटते त्याने तरी रामा रामा. आपलं सुख ओवीत आहे, आपलं सुख भगवान संतापाशी आहे, म्हणून मोक्षाच्या किल्ल्या संताच्या हाती दिल्या. देवाचं का म्हणले नाही तो? मोक्षाचे किल्ले संताच्याच हातात आहेत. हा. मोक्षच नाही, त्याची ताकद नाही मोक्ष द्यायला. नाही देऊ शकत नाही. त्याला संत होऊनच हो, संत होऊन आल्याशिवाय नाही. अडकले जगात. ते देते का मोक्ष? नाही माऊली. देत नाही, देत नाही. कळच ना कोण काय देत कोण काय घेत. संत अज्ञान काढून घेतात, ग्रंथ अवेदाला प्राप्त करून देतात, साधू सुखामध्ये ठेवतात, नाते मुंडक कापतात. ते माझं लय प्रेम उतू येईल पसा पसा. संतावर टीका घराने, घरावर मरणानंत प्रेम. गेला घरासकट नाही जायचं तिला वरी. प्रेम कोणाला करावं, प्रेम कसं करावं? अफाट अमर्याद प्रेम संताला करा, ग्रंथान भगवंतान. आणि मग त्या घराला राहिल्या फाट पसरायला तरी कमी पण समोर आलं की हो माया करायचं, बाकी टाकून द्यायचं. आपल्या महिमेत राहायचं. देहावर काय यायचं, देहावर काय यायचं, खोट्याला का बघायचं, खोटं बघून हसायचं. बाबा हसायचं कुणाला? खोट्याला. खोट्याला बघून हसणं. संसार खोटा, विषय खोटे, जगत खोटा, देह खोटा, तू पण खोटीच. अज्ञानात राहते म्हणून खोटी, ज्ञानाकडे मग खरं म्हणते, खरं सुख आहे मग तुला मग धन्य म्हणते. संताची हो मग तुला विशेष सुख बघता येत. संसारात घाण पडली बुद्धी, घाण कुठ टाकलं बुद्धीला संसारात टाक. आमचं काय झालं? 18 आणि 1739. सुंदरांगी लेनी नसोय, ते मोकळा श्रंगार होय, नाले तरी आहे तैसे के उचित. एक अलंकार केला मस्त, दातोळ्याचा हार मध्ये कुंदन बसले, काय काय बसलं ते आपल्याला माहित बी नाही, ते आपला विशेष. आमचं सोनं हे आमचं, आमचे अलंकार हे घातले बुद्धीला गुरुनं, घरच्यांना नाही घातले, गुरुनं घातले. ओवी, अध्यात्म, ग्रंथ, ज्ञानेश्वरी, स्वानुभूती सगळं दिलं. काय दिलं नाही असं नाही, चट्ट दिलं. त्याला अलंकार हो अलंकार. हा आता हे अलंकार दिलं मग जरी अंगावर नाही घातले तरी छान दिसतात, आणि अंगावर घातले
घातले अजून छान दिसतात. किती सुंदर. खूपच छान. बुद्धीला घातल्यावर किती सुंदर दिसते. नाही घातले तरी पण छान येतात. हो. काय त्यांना बघताना छान वाटतं की बायाला लय असं येतं. छान वाटतं. लय मस्त वाटतं लोकांना जेवढी दागिने मोराची भांडतीच दागिने केले नाही. आणि काय दिलं त्याच्या ना अंबानीच्या घरामध्ये तिथं सगळं भेटते. अंबानीकडे जायचं जुनं कुठं जायचं नाही. जुनं काय दागिने काय संसार काही असो नसो सत्संग असावा. वेदाचा चमत्कार व्हावा. आपला अनुभव आपण घ्यावा. आपण स्वमध्ये राहावं देहात नाही. आपण वेदाकडे जावं जगाकडे नाही. आपण श्लोक पाहावा विषय नाही. आपण ओळीत यावं इंद्रियाकडे नाही. चला काम होती याची जैसी जाती मोती सुंदर दिसतात. हो त्याची जातच तशी छान झलकच सुंदर असते. मोत्याची चमक ते दिसणं लय भयानक. काम होती याची जैसी जाती सोनिया ही मान देती. तो मोती सुंदर आहे. मग जर सोन्यात बसला तर अजून सुंदर दिसतो. तशी संस्कृत गीता सुंदर आहे. मराठीत आला अजून सुंदर. किती छान माऊली, छान. सुंदर. खूप सुंदर झालं. मराठीत आला सुंदर झालं. सोन्यामध्ये आला गीता सुंदर आहे. मराठीत आली मला कळलंच नाही. फार अभ्यास थोडं काम म्हणून ना या गावचे काम करते नसले काही करमत नाही. मग काढते गुचकी इकडचे तिकडचे काम केलं हे वाचत बसे. आणि वाचताना कसं थकल्यानंतर कळत नसते. म्हणून आपलं वाचून वाचलं आपलं थकून गेला काय वाचायचं काय कळत बुद्धीला कळत नसतं. समजूच नाही असं का बोलायत पाहुणे असं का. पण नंतर असं सकाळी वाचलं पुन्हा नंतर कळलं की संस्कृतची श्लोकाची गीता वेदाचं जे वर्म आहे जे सुख देते जीवा दुःख संपत आहे आणि सुख उद्भूत होत आहे. मन राम बनते देहाचा संबंध संपतो. ती गीता मराठीत आणली त्रास होत. मोठी सुंदर आहे छान आहे. पण सोन्यात बसले अधिक सुंदर. गीता मराठीत आली अधिक सुंदर. साष्टांग दंडवत. किती सुंदर. तुमच्या मुखातून आले आणखी सुंदर. तुमच्या मुखातून कोटी रुपये आले आणखी सुंदर झाली. समजत नाही का ते काम तुम्हाला म्हणले का दोघीचे का दोघे असं ठेवून काम होते. एकटी पडायचे मग तुमची आठवण आली. आपला टाइम बी नसते आता होत बी नाही. कुठाने सगळे 50 पोत्या वाचायच्या 5-5 पानं उघडायचे झाकायचे पुन्हा ठेवायचे पुन्हा काढायचे पुन्हा झाकायचे. ते आपल्याच्याने होत नाही. एक नाम केशव अध्यात्मशास्त्र गीता श्रवण चिंतन अभ्यास एकच ग्रंथ एवढा नीट केला. सगळं आलं. सगळे शास्त्र आले सगळे वेद आले सगळे पुराणाचा बाप आला याच्यावर. सगळं आलं माऊली याच्यात. सगळं आलं याच्यात. काहीच राहिलं नाही यायचं. सगळं आलं. होत बी नाही आता. आणि आता हे संपल्यावर खूप इंटरेस्ट आहे. घेऊ म्हणाले काढलाय गाता हे काढलंय भागवत. हिंडण्यावर गावोगाव हिंडते काढते ठेवते झालं तर झालं नाही झालं. रोजची ज्ञानेश्वरी बंद नाही आपल्या चिंता नाही. बस सगळ्या ग्रंथात ते सांगितले मोक्ष सुख भगवंताचं रूप ते कळालं. 1000 ग्रंथ बघायचं कामच नाही. एक गहू प्रकार बहु. एक गहू प्रकार बहु. हो माऊली. हो माऊली. हो माऊली. बायकाला 50 वाचा वाटते. हे वाचावं ते वाचावं. वाचा चांगलंच आहे बाप्पा आपल्याला होईन. आधीपासून हेच आहे व्हायचं आवडते. दुसरं होत बी नाही ना आता तर काही शक्य नाही बाबा. आता नाही शक्य. त्याच्यामध्ये राहायचं संपलं. आत्मानुभूती यायची देहस्थिती संपवायची.
टीव्हीवर पण नाही जायचं तुझ्याकडं, देहाकडं, इंद्रियाकडं. आता पुढे तोच विषय ऐका, पुढील सुंदर विषय. चला ऐका आता. वसंताचं आगमन झालं की मोगऱ्याच्या फुलाला बहर येतो. तो फुल मोकळे असो का हार असो, मोकळ्या फुलात सुगंध आहे, हारात सुगंध आहे. तसं गीता मराठीत तरी चांगली आहे आणि संस्कृत चांगली आहे. नाना रूपानं बोलत नव्हती. तैसा गाणी वेणी मिरवी, गीते विनही रंगदावी, ती लाभाचा प्रबंध ओवी केला आमिया, ती लाभाचा केली ओवी प्रबंध मिया. तो आत्मलाभ व्हावा, गीतेतून असो का वेदाचा असो, पण ती ओवी, तो शब्द गीतेतला मराठीत आणला का ती लाभाचा प्रबंध ओवी केला मिया. तो लाभ कोणता लाभ? आत्मलाभ. कुणाचा? भगवंताचा स्पर्श बुद्धीमध्ये सहज यावं, तुला तो कळावा. बुद्धीला देह बी कळतं, जगत बी कळतं, सुख दुःख बी कळतं, फक्त परमात्मा कळत नाही. खरंय माऊली, अगदी खरंय. सगळं कळते, सगळं कळते. संसारी पाठाकडे जाऊन बसा, कशा बोलतात टक 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 मशीनचा पट्टा. कुठं थांबत नाहीत, 12 वर्षाखालचं विसरत नाहीत. त्या सगळं पाठ असते. आणि अध्यात्म ओवी का बरं असं? तपस्या नाही बेटा, आयुष्य असंच व्यर्थ घातलं संसारात. त्याच काही नाही. बुद्धीत पुसून गेली तरी काही नाही. बोधात रुजावी, वेदात थांबावी, स्वतःची ओळख व्हावी, अनुभूती भोगावी, देशस्थिती त्यागावी. हे करावं आपण आयुष्यात. 50 ग्रंथ वाचून काही नाही, तीर्थामध्ये फरून फरून काही नाही. हे ज्ञान तीर्थ आहे. जे ज्ञान तीर्थी आले ते पूर्णता होऊन ठेवले. हो माऊली, या तीर्थात न आल्यावर काहीच राहत नाही करायचं. नाही ग, कळतच नाही. काय येडे लोक, येडे रे बाबा. काय वाचावं, कसं राहावं, चित्ताला कुठं ठेवावं, त्याला चिन्मय करावं, चित्तातला भेद उपटून फेकावा, अनाधिकालचा डाग या ज्ञानाचा तो बोधानं धुवावा, वेदाकडे जावं, संताला बघावं, त्याच्या ज्ञानात रंगावं, त्याला माझं म्हणावं, त्याचं ऐश्वर आपण घ्यावं. त्याच्याकडे गेला की ते न मागता देतात, संसारामध्ये हिसकून घेतात, ते न मागता देतात. कळतच नाही आपल्याला कोण आपलंय, कोण हितवायक आहे, कोण आपलंय, सुख देणार कोण आहे. बुद्धीला कळत नाही बेटा. सुखाची सर्व सुखे आशा जन्म गेला वाया. सगळ्या सुखाची आशा करता करता जन्मच गेला, आता सुखच नाही आलं. पण त्या जन्मामध्ये अध्ययन झालं, गीता आली, श्रवण झालं, तर सुख बुद्धीतलं संपत नाही, दुःख शिवत नाही, वृत्ती देहाला माझं म्हणत नाही आणि खोट्याला बघत नाही, खऱ्यातून निघत नाही, सहानुभूती संपत नाही. तो परमार्थ करत जावा. सुखाची भीक मागल्याने तो लोक सुख देतात का? नाही देत नाही सुख. प्रपंचात नात्यात सुख मिळेल याची आशाच करू नका, मिळतच नाही. अगदी माऊली, मिळतच नाही. सुख इकडे. सुख हे संताच्या पायी सांगितलंय अभंगात तुकोबर आहे. सुख बघायचं तर संताच्या पायाजवळ या. दुःख संपत आहे आणि आनंदाच्या उकळ्या येतात. पण आपण सगळं संसाराला देऊन टाकलं मन. का असं करतो आपण? चूक करतो, आपल्याला कळत नाही बेटा. सगळं माझं माझं म्हणतो. ह्याला मी म्हणतो, हे मी आहे, छाया मी, देह मी, इंद्रिय मी. काय तुझं काय? मी तू, मी ब्रह्मास्मी आहे, तू आत्मा आहेस. हे खोट्याला माझं का म्हणतो? खोट्याचा संबंध का करतो?
पोटाचा संबंध दुःख आहे आणि करू करायचं मुगाची डाळ मेथी घालून डाळ भाजी करायची. अहो म्यूट पहा. हो डाळ भाजी बनवायची. गुरुजीचं वैभव तुमच्यापर्यंत आले. हो माऊली. याच्या बघा तर हो. 40 वर्ष 3 टाइम पाठ तुमचा, किती दिवस रात्र तुम्ही त्याच्यातच होतात. त्याचा पुन्हा अभ्यास अध्ययन केले विरवी गीते विन रंग डावी ती लाभाचा प्रबंध ओळी केला मिया. लाभाचा प्रबंध ओळी केला मिया. तो लाभ प्रबंध मी केला. वाह, प्रयोगातल्या जीवाला ते आत्ता सकाळी तेच वाचू लागले. जरा आता पुन्हा नाही करत. कुठे कुठे कामा झाली चारला उठून बसते, कुठे कुठे आवडतच बसते अभ्यास करीत. तुम्हाला मागे म्हणला हजार की 6च्या आधी अभ्यास करा. तुम्हाला होत नाही मला कळाले. आता सारखं मी एकटे राहिले समजायला की बाहेर किती कष्ट आहे तुम्हाला. डबल ज्ञानेश्वरी सांगणार आहे मी अजून. एकामध्ये ज्ञानेश्वरी कळत नाही. आता सेकंड ज्ञानेश्वरी लय तुफान बोलणार आहे. तुफान गाणी विणी मिरवी. बघा गीते विनय रंग डावी ती लाभाची प्रबंध होई केला मिया. बघा फार सुंदर आहे. ज्या गीतेचे संस्कृत शब्द होते त्याचा जो लाभ म्हणजे मोक्ष होता, तीच गीता मराठीत आणली, ओवी बनली. ज्या गीतेने जे मोक्ष दिला, जे जगाला ज्ञान दिलं, जे जगाला सुख दिलं आणि जीवाचं अज्ञान हरून घेतलं, तोच लाभ त्या ओवीच्या द्वारे प्रत्येक जीवाला दिला असं माऊली बोलले. लाभ हो माऊली लाभ. खरंच लाभ. धन्यवाद माऊली, किती सुंदर सांगितलं. खूप सुंदर आहे. ऐका, तुम्हाला आळंदीत म्हणलं मी लाभ घ्या म्हणले काय सगळ्यांना? हो माऊली. हो सुरुवातीला सांगितलं माऊली, लाभ घ्या लाभ द्या. ते शब्द लाभ इथं की लाभाचा प्रबंध होई. लाभ, लोभ संपल्यावर लाभ तयार होतो. अगदी. आणि जेव्हा व्यासपीठावर तुम्ही म्हणत येता, ते मला जास्त काय सांगायचं नाही, थोडक्यात बोलते. तर तुम्ही तर मन थांबत गीतेमध्ये राहणारा, ओवीला रसपान करणारा, अध्यात्माचं भांडवल तयार करणारा लाभ मोक्षाचा घेतो आणि संसार त्याला भरभरून यश येत. लक्षात ठेवा, घरामध्ये काय कमतरता असू द्या, माणसाचं मन निक्षिप्त होते. म्हणून साधकाला देव दोन्हीकडून भरभरून देतो. महाराज म्हणायचे, हा तुमचा संसार कोथिंबीर आहे, पटकन देतात देव तुम्हाला साधू. आणि मोक्ष तर किती कठीण आहे ते बी देतात. संसार म्हणजे कोथिंबीर. तुमचा संसार तर यूज छान करतात. सांगा नामदेवरावाचं लग्न लावलं की देवाने? त्याला बोला माझं चूक असं नामदेव विठ्ठलाने केलं की नाही? हो माऊली. का बरं केला? अरे त्यानं सगळं वाहून टाकलं, मग त्याचं काम त्यानं केलं. तसं आपण सगळं वाहून गेलो तर आपलं काम त्यानं केलं. समजून घ्या. हो माऊली. माऊली. हो अनुभव सांगते, ऐकून नाही, अनुभव आहे. कळण वळण रे बाबा, काय सांगावं. चला, तैसा गाणी विने मिरवी गीते विने रंग दावी. संस्कृतच्या शब्दाची गीता सोडून ती मराठीत आणली. गीता नाही शब्द मराठीत आणले, कुठे गीता? तरी सुद्धा त्या ओवीनं गीतेपेक्षा लाभ झाला, आत्मलाभ दिला. कुणी? मराठी ओवीनं. किती छान माऊली. खरंच बापरे. बापरे बाप, मला समन्वय लागत नव्हता काल, खरं सांगते तुम्हाला. आणि मग नंतर लागतो ध्यास घेतल्यावर. किती म्हणजे रंग दावी. हा, ते श्लोक, ते संस्कृत, ते शब्द सोडले, त्याचा भावार्थ जोडला. ओवी मध्ये मराठी आणि शब्दामध्ये ते गुंपलं. गीता कुठे वाचले? ओवी वाचली, पण तोच लाभ महालाभ झाला गीतेविना.
संकलन झालं की तो लाभ संस्कृती भेटणारा म्हणजे त्यानुसार ज्या गीतेनं जे द्यायचं ते मराठीमध्ये मी मराठी शब्दातून तुम्हाला दिलं. त्या गीतेनं भगवंताच्या मुखातून गीता आली मान्य, पण कळणं वाचता येईना हे बी मान्य करा की. मग ते न करणाऱ्या जीवाला त्याच्यासाठी मी काम केलं. ती गीता मराठीत आणली, साध्या भाबड्या जीवाला मिळाली आणि बुद्धी सावध झाली आणि स्वरूपामध्ये आली, धन्य झाली. देहात आली, लाभ झालं, मग ते देहातच आहे, उपाधीतच आहे. हे जर खूप काय बोलता येतं, पण कसं मला पुढे जायचं बेटा. देहात येणं सतत राहणं, भगवंताला सोडून दे, खऱ्या रूपाला बाजूला करणं आणि खोट्या देहाला माझं म्हणणं, बरोबर आहे? नाही माऊली, अजिबात नाही माऊली. की त्याचा मोबत नाही आपण पिशा येत नाही, ओवीत आत जात नाही, तर मन समाधान होत नाही आणि ते ऐश्वर भोगता येत नाही ज्ञानाचं. अज्ञानामुळे देहभाव सतत तयार होतो, देहभावामुळे दुःख भोगावं लागतं. वृत्तीमध्ये विकार आहे, इथं वृत्तीमध्ये भगवंत आहे. वृत्तीमध्ये विकार आहे, ते भाव आहे. वृत्तीमध्ये ईश्वर आहे, आत्मभाव आहे. साष्टांग दंडवत माऊली, खरंच. त्यासाठी आपण जन्माला आलो बेटा, बाकी काही करू नका. आधी वाटलं मला भागवत घ्यावं, मी काढून पण ठेवलं एकनाथी भागवत, मला आवडते, वाचते मी सारखी. पण ऐका, खूप ते पण थोडं याच्यावर क्लिष्ट आहे तुम्हाला, म्हणजे समजणार समजेल तसं काही नाही, पण बोलले नको, आपला अभ्यास करूया. तुम्हाला ज्ञानेश्वर देऊ डबल, कारण का देऊ, एका ह्याच्यामध्ये समजत नाही कळत. एकदा वाचून काहीच की कळत नाही, दोनदा तीनदा ओळी वाचावं लागते, मग सहज कळते. आणि कळता 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 कळणं जातं, अनुभव येतो. हे 2 वाक्य सांगते तुम्हाला. कळता 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 कळणं जातं, अनुभव येतो. आता कळणं जातं म्हणजे व्यवहार व्यक्तीचा, अनुभव येतो म्हणजे संबंध स्वरूपाचा. हो माऊली. कळणं व्यवहार व्यक्तीचा, अनुभव संबंध परमात्म्याचा. वृत्ती आहे का? नाही. व्यवहार आहे का? नाही माऊली. ऐकणं आहे का? नाही. काही नाही, केवळ अनुभव आहे शब्दाविना. हे सांगायचं होतं आनंदीला. काय 3 दिवस आहे, आता राधाला म्हणणारे बाई 5 दिवस काढ, तुला ते पैसे. आम्ही एकदा बासरला गेलो, आम्ही